प्रेज द लॉर्ड. मार्क अध्याय 1 वचन 11 मध्ये लिहिलं आहे, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आज प्रभू आपल्याला हे सांगतायत. का सांगतायत? कारण मे बी तुम्ही खूप जास्त स्वतःला कोसत आहात. कुठेतरी तुम्ही सगळ्या गोष्टींचं दोष स्वतःला लावतायत. आपण स्वतःला क्षमा करू नाही शकत आहे. आणि कुठेतरी आपल्याला वाटतंय की प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये आहे आणि आपण कुठेतरी खूप लोकांशी दुखावलो आहोत. आणि मग आता प्रभू येशू काय म्हणतायत ते आपण पाहूया. प्रभू येशू म्हणतात की तू स्वतःचा त्याग कर, क्रूस उचल आणि माझ्या पाठी ये. आणि हे करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात आणि करताना जर का तुम्हाला खूप असफलता येते, तुम्ही प्रभूच्या जेवढेही जवळ जाताय, तेवढं तुम्हाला तुमच्या आतमध्ये बरंच काहीतरी वाईट दिसून येतंय. तर तुम्हाला निराशा येऊ शकते. आणि अशा वेळेस आपल्याला प्रभूशी जवळ येता येता असं वाटतं, की आपण खूप वाईट आहोत. पण यावेळेस आपल्याला जास्त स्वतःला त्रास न करता प्रभू येशूकडे जाऊन क्षमा मागणं गरजेचं आहे. प्रभू येशू खूप दयाळू आहेत आणि त्यांनी तर तुम्हाला कधीच क्षमा केली आहे. तुम्ही कदाचित कन्फेशन सुद्धा केलं असेल, कुंसार केलं असेल आणि तरीही तुम्ही स्वतःला क्षमा करू शकत नाहीये. आणि तुम्हाला त्याच गोष्टीने असं वाटतंय, की मी हे कसं केलं? मी हे कसे चुकीचे निर्णय घेतले? पण प्रभू तुम्हाला सांगतायत, येशू तुम्हाला सांगतायत, की त्यांनी तर तुम्हाला कधीची क्षमा केली आहे. तुम्ही स्वतःला क्षमा करा. स्वतःवर एवढं कठोर राहू नका. आपण स्वतःवर जेव्हा कठोर राहतो, तेव्हा आपण प्रभूची दया, प्रभूचं प्रेम हे आपल्यामध्ये येऊच देत नाही. आपण काहीही करून प्रभूची दया ही आपण विकत घेऊ शकत नाही. प्रभूचं प्रेम सुद्धा नाही. आपण प्रभूकडे जेव्हा मागतो, तेव्हा ते आपल्याला पूर्ण मन मोकळेपणाने देतात. तर येशू तुमच्यावरती खूप संतुष्ट आहे. त्यांना माहीत आहे, की तुम्ही किती प्रयत्न करत आहात त्यांच्या जवळ येण्याचा. प्रयत्नामध्ये सफलता येवो किंवा नाही येवो, प्रभू येशूचं प्रेम हे आपल्यासाठी अमर्यादित प्रेम आहे. याच्यामध्ये काहीही कंडिशन्स नाहीये. म्हणून तुम्ही किती वेळा चुकला, प्रयत्न केलं पण चुकला, तरी प्रभू तुमच्यावर गिव्ह नाही करत आहे. पण तुम्ही का गिव्ह केला आहे? तुम्ही का सगळं सोडून दिलं आहे? जेव्हा आपण क्रूसाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला समजतं, की प्रभूचं प्रेम हे किती आहे आपल्यासाठी. त्यांनी अशा वेळेस बलिदान दिला, जेव्हा तर आपण या पृथ्वीवर आलो पण नव्हतो. आपण पापसुद्धा केले नव्हते. तर प्रभूचं प्रेम हे खूपच वेगळं आहे, अनंत आहे, अमर्यादित प्रेम आहे आणि ते अजूनही तुमच्यावर प्रेम करतायत. आणि कुठेतरी तुम्हाला प्रभूचं प्रेम मिळवण्यासाठी वाटतंय, की मला परफेक्ट बनावं लागेल, तर असं बिलकुल नाहीये. प्रभू तुम्हाला आत्ता तुमच्या पूर्ण ब्रोकन स्टेटमध्ये, तुटलेल्या अवस्थेत सुद्धाही प्रेम करतात. आणि त्यांना तुमच्यामध्ये कितीही वीकनेसेस असले, तरी त्यांनी तुमचा स्वीकार केला आहे. त्यांना हवंय, की तुम्हीही स्वतःचा स्वीकार करावा आणि ही एक मोठी जर्नी आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या प्रेमानेच आपण बदलणार आहोत. आपल्यामध्ये कितीही चुका असतील, नसतील, तर आपल्या परफेक्शनवर प्रभूचं प्रेम आहेच नाही. जर का आपण परफेक्ट असतो, तर आपल्याला येशूची गरजच नसती. आपल्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत, ज्या त्यांना अजूनही ठीक करायच्या आहे, बरं करायचं आहे. आणि आपण एक एव्हरीडे मार्टर आहोत. जेव्हा आपण दररोजचं बॅटल लढतोय, दररोजचं संघर्ष होतंय, की रोज पापाला नो बोलणं, रोज आपल्याला येशूला स्वीकार करणं, तर आपण रोज एव्हरीडे मार्टर होतोय. एव्हरीडे मार्टर दररोज आपण प्रभूच्या नावाने आपल्याला ती जीवन जगणं एवढं ईझी नाही आहे, कठीण आहे. पण आपण केलेले जेवढेही परिश्रम आहे किंवा जे काही एफर्ट्स आहेत, ते प्रभूनी पाहिले आहेत. म्हणून आपण निराशेमध्ये न राहता आपण आपले प्रयत्न चालू ठेवूया. पण याच्यामध्ये आपल्याला हे विसरायचं नाहीये, की आपण किती करतो त्याच्यावर प्रभू प्रेम करतात. प्रभू आपण काय करो किंवा नाही करो, प्रभू आपल्यावर प्रेम करतात, प्रीती करतात. आपल्याला जर का काहीही प्रभूसाठी करायचं आहे, तर ते आपण थोडं पण केलं, पण मनापासून प्रेमाने केलं, तरी ते प्रभूच्या नजरेत खूप जास्त आहे. प्रभू आपण काय देतो त्याच्यावर थोडी आपल्यावर प्रेम करतात. आपण जसेही असू तसे ते आपल्याला स्वीकारतात आणि आपल्यावर प्रीती करतात. आणि ही जाणीव आपल्याला कंटिन्यूअस ठेवणं थोडं कठीण असू शकतं.
म्हणूनच आपण रोजरी केली तर रोजरीने आपल्याला ही कृपा मिळेल, ज्या कृपेने आपण विश्वास करू शकतो, की खरं येशू आपल्याला आपल्या पापात सुद्धा प्रेम करतायत, आपल्या चुकीत सुद्धा प्रेम करतायत, आपल्या धडपडीत सुद्धा प्रेम करतायत, आपलं मन अस्थिर आहे तरी प्रेम करतायत, आपण असफल आहोत तरी प्रेम करतायत आणि आपण किती वेळा त्यांना किती प्रॉमिस केलेत आणि ते तोडलेत, तरी प्रभू आपल्यावर प्रेम करतायत. आणि ही जाणीव आल्यावरच आपण गिव्ह अप नाही करणार आणि आपण तरीही प्रभूसोबत कंटिन्यू चालत राहणार. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.